साधू संत सांगून गेले, बोध त्यांचा घेई, बोध त्यांचा घेई. सावधान होई वेड्या, सावधान होई. सत्संगजी प्रेमाने बोला. दन्नंकार. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. मज वाटे तयाशी आलिंगन द्यावे, कधी न सोरावे चरण तयांचे. कारण आजचा दिवस केवळ संत महात्म्यांच्या आज सत्संगाचा आनंद प्राप्त करण्याचा आहे. कारण ह्या सत्संग हा एक असा दिव्य संदेश आहे की तुमच्या आमच्या जीवनामध्ये की आज ह्या सद्गुरूच्या माध्यमातून केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते भक्तीचा आनंद प्राप्त झालेला आहे. आज आम्ही भक्ती करत असताना प्रत्येकजण भक्ती करत असतो. आज तसं पाहायला गेलं तर दासच्या जीवनामध्ये भक्तिदास पहिल्यापासून करतोय. मग दत्त संप्रदायाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, नाथ संप्रदायाच्या माध्यमातून भक्ती करण्याचा योग प्राप्त झाला. आणि आज दासचे आईचे वडील देखील वारकरी सांप्रदायिक होते. त्यांना देखील जवळजवळ 52 वर्ष पंढरपूरची वारी केली. आणि आज त्यांच्या जीवनामध्ये देखील त्यावेळेस निरंकारी मिशनच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि आज दासचे वडील देखील वारकरी सांप्रदायिक होते. त्यांच्या सहवासामध्ये राहण्याचा प्रयास करण्याचा प्रयत्न केला दासनं देखील. त्यावेळेस ते देखील सकाळी उठल्यानंतर देवपूजा आणि व्रत उपवास करत असताना त्यांच्या जीवनामध्ये देखील ते अभंग यायचे की कन्या सासुरेशी जाये मागे परतून पाहे, कैसे वाटे जीवा कधी भेटशी केशवा, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. की कन्या सासुऱ्याला झाल्यानंतर माहेरला कधी परत येते ही ओढ असते. त्याप्रमाणे जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना त्या परमेश्वर भेटीविषयी ओढ होती. परंतु आज तुमच्या आमच्यासारखे ते देखील व्रताच्या माध्यमातून, उपवासाच्या माध्यमातून, तीर्थाटनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून भक्ती करत होते. आणि त्या देखील भक्ती करत असताना त्यांना देखील तो अनुभव सांगितले की देवा तुझा माझा कार वैराकार, दुःखाचे डोंगर मज दाखविशी. की देवा तुझं माझं का वैर आहे की मी तुझ्या भक्तीमध्ये लीन आहे, तुला प्राप्त करण्यासाठी धडपडतोय, आणि तरी देखील तू सांसारिक दुःखाचा डोंगर माझ्यासमोर ठेवतोय, अनेक यातना देतोय. की तुझं माझं नेमकं कोणतं वैर आहे त्या माध्यमातून मला हे दुःख देत असेल. आणि हे सगळं जीवन जगत असताना तुकाराम महाराजांचं लीन अवस्था भक्तीविषयी होती. परंतु भक्तीमध्ये परमात्म्याची भेट होत नाही म्हणल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना वैराग्य निर्माण झालं. इतकं वैराग्य निर्माण झालं की देवाबरोबर ते भांडायला लागले की जोपर्यंत तुम्हाला भेट देणार नाही तोपर्यंत आज त्यांना मग भंडारीच्या डोंगरामध्ये अनुष्ठान मांडलं की बाबा रे, की जोपर्यंत तू मला दर्शन देणार नाही तोपर्यंत अन्न त्याग करणार, पाणीसुद्धा ग्रहण करणार नाही. आणि त्या भंडारीच्या डोंगरामध्ये अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठान केल्यानंतर ज्यावेळेस अनेक प्रकारे नामस्मरण करत असताना अनेक यातना, अनेक त्रास सहन करून देखील त्यांना ते अनुष्ठान सोडलं नाही. आणि 15 दिवस झाल्यानंतर आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांना परमात्म्याची, बाबा चैतन्याच्या सद्गुरूच्या माध्यमातून त्या परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि प्राप्ती झाल्यानंतर त्यांना देखील तो अनुभव सांगितला गेला की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार आणि विठ्ठल भेटला माझं निर्गुण निराकार. निर्गुण निराकार परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी देखील तुमच्यासारखीच भक्ती करत होतो, परंतु परमात्मा निर्गुण निराकार स्वरूप ज्ञान झाल्यानंतर आज त्यांना देखील तो अनुभव सांगितला की सद्गुरू वाचून सापडेना स्वय आणि धरावे ते पाय आधी आधी, की आधी सद्गुरूचं पाय धरा. आणि जोपर्यंत तत्ववेत्ता सद्गुरू तुमच्या आमच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. तो अनुभव त्यांना देखील समाजाला त्या अभंगाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून त्यांना देखील तो लिहून ठेवला गेला. मग आज आम्ही भक्ती करतोय, परंतु भक्ती करत असताना डोळसपणे भक्ती करण्याची गरज आहे. आज सांसारिक जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट प्राप्त करायची म्हणलं तर त्याची रचना करतो की ती मला कशी प्राप्त होईल, मला काय करावं लागेल, सगळ्या योजना युक्ती ऐकतो. आणि भक्ती मात्र करायची म्हणून करतोय
की मला ती भक्ती करून माझ्या जीवनामध्ये ती पूर्ण सुख मिळणार आहे का, मी कोणत्या गोष्टीसाठी भक्ती करतोय आणि नेमकं साधू संतांना कोणती भक्ती केली, जेवढेही भक्त ह्या भूतलावरती आले त्यांच्या कोणत्या माध्यमातून भक्तीची आराधना केली, ह्या गोष्टीकडे तो डोळसपणे बघत नाही. आणि जोपर्यंत डोळसपणे तो बघणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये जी भक्ती करतोय त्या भक्तीचं सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. मग आज साधू संत सांगतात की एवढं तुझे रूप गौडं तुझे नाम देई मज सर्व काळ सुख. सर्व काळ सुख देणारा परमात्मा जोपर्यंत त्या संतांच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत भक्तीचा आनंद प्राप्त होत नाही. म्हणून जगतवंदे जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी देखील सांगितले की बाबा रे, कारे नाट्यविषयी त्या कृपाळी देवाशी एकला पोशीशी सर्व जगाशी. बाळा कोणी केली तुला दुधाची उत्पत्ती, वाडवळी श्रीपती सवेदोनी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, की त्यांना सांगितलं की बाबा रे, तुला दुधाची उत्पत्ती कोणी केली. आज तुझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्या परमात्म्याला आज तू फसवत आहेस की बाबा रे, एवढा मोठा सुंदर असा मनुष्याचा देह घडवला, परंतु आज तूच आज त्या परमात्म्याची आराधना करत असताना अनेक त्या परमात्म्याकडे मागणी करतोय. आज तुम्ही विचार करूया, व्यावहारिक उदाहरण जर घेतलं तर 10 रुपयाची वस्तू जर एखाद्या वाण्याच्या दुकानात घ्यायचं म्हणलं तर त्या वाण्याच्या दुकानात गेल्यानंतर जोपर्यंत मोल देत नाही, ते 10 रुपये देत नाही, तोपर्यंत वाणी जर मला ती वस्तू जर मला देणार नाही तर मग आज आपण ईश्वराच्या पुढं उभं राहून अनेक याचना करतो, अनेक मागणी करतो. मग आज केवळ जोपर्यंत त्या परमात्म्याच्या भक्तीविषयी पूर्णपणे डोळस अभ्यासपूर्ण भक्ती करणार नाही तोपर्यंत साधू संतांना जो भक्तीमध्ये आनंद प्राप्त केला तो प्राप्त व्हायचा असेल तर जरूर की साधू संतांना नेमक्या कोणत्या भक्तीचा आधार घेतला. नामामध्ये श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवाच्या माध्यमातून भक्ती करण्याची आवश्यकता आहे. की जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कोणता अनुभव घेतला, जनाबाईने कोणता अनुभव घेतला, येशू ख्रिस्तांना कोणता अनुभव घेतला, नानकदेवांनी कोणता अनुभव घेतला. आज जोपर्यंत त्या गोष्टीचा आज तुम्ही अभ्यासपूर्ण चिंतन करणार नाही, मनन करणार नाही, तोपर्यंत आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे साधू संतांना भक्ती प्राप्त केली, जो परमात्मा प्राप्त केला, जो देव प्राप्त केला, देव आत्मसात केला, तो जर प्राप्त करायचा म्हणलं तर त्यांना ज्या माध्यमातून सद्गुरूच्या माध्यमातून आज सद्गुरूला शरण जाऊन त्यांना त्या शरण जाण्याच्या बदल्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. आणि तुम्हाला जर वाटत असेल की त्या परमात्म्याची भक्ती प्राप्त व्हावी, त्या परमात्म्याची जर प्राप्ती व्हावी तर जरूर आज या समयाला सद्गुरू सुदीक्षा महाराज आज अवतरित आहेत. आणि जे जे भाविक त्यांच्या चरणावरती शरण येत आहेत त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकारी ईश्वराची प्राप्ती करून देत आहेत. मग जरूर कोणत्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता, कोणत्याही गोष्टीची शंका न बाळगता केवळ कमीत कमी त्या परमात्म्याला जाणून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याची आवश्यकता आहे. तर त्यासाठीच या सत्संगाच्या माध्यमातून आज आयोजन केलेलं आहे. ती ज्याही भाविक श्रद्धाळूंना वाटते की परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा तर जरूर या निरंकारी संत महात्म्याला येऊन विचारा की जो तुम्ही परमात्म्याचं वर्णन करताय की ईश्वर पाहता येतो, अनुभव करून घेता येतो, तर माझ्या जीवनामध्ये तो प्राप्त होईल का. जरूर त्या संत महात्म्याला प्रश्न विचारा, ते संत महात्मे रीत सांगतील आणि त्या परमात्म्यापर्यंत परमात्म्याची प्राप्ती करून देतील. प्रेमाने बोला धन्यंकारजी.